दिवसांपासून सातत्यानं राजकीय वर्तुळात अनेक घटना घडताना आपण पाहतोय। राजकीय समीकरणं बदलतात की काय, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतात की काय, याचा भाजपला कशा पद्धतीने परिणाम होतो, या सगळ्याच गोष्टींची सातत्यानं चर्चा सुरू आहे। आणि यातच मराठीचा मुद्दा झाल्यानंतर राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची वैयक्तिक कारणास्तव सतत होणारी भेट असेल आणि त्यानंतर हा मुद्दा ज्यावेळी निवडणूक आयोगाच्या या मतदार याद्यांमधील घोळा संदर्भात एकीकडे राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत या सगळा मुद्दा बाहेर काढला होता। त्यानंतर राज्यामध्ये विरोधकांकडून हा मुद्दा उचलला गेला आणि आता हा मुद्दा मोठा करण्यासाठी, हा मुद्दाकडे लक्ष वेधण्यासाठी, त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी या सगळ्या मतदार याद्यांवरील घोळ याची सुधारणा करण्यात यावी यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये चांगले जुंपल्याचं पाहायला मिळते। कारण सातत्यानं विरोधकांकडे एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ होतोय असा आरोप केला जातो, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणूक झाली, ज्यावेळी तुम्ही जिंकलात त्यावेळी ईव्हीएमचा घोळ नव्हता आणि ज्यावेळी तुम्ही हरलात त्यावेळी तुम्हाला ईव्हीएमचा घोळ दिसू लागला असा आरोप करण्यात येतो। आता लक्ष आहे या मोर्चाकडे, कारण या मोर्चानंतर काही हालचाली होतात का, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। एकीकडे राज ठाकरे ज्यांनी आपल्या निवासस्थानावरून बाहेर पडल्यानंतर लोकलनं प्रवास करत चर्चगेट स्थानक गाठलं, तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे हे रवाना झालेले मोर्चास्थळी पोहोचण्यासाठी। आज पुन्हा एकदा राज्याला हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार आहे। राजकीय घडामोडी घडत असल्या तरी दुसरीकडे मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूक आयोग या सगळ्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतं। कारण यापूर्वीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती काँग्रेसकडून राष्ट्रीय पातळीवर मोठे आरोप करण्यात आले होते। निवडणूक आयोगाने या सगळ्यावरती आपली प्रतिक्रिया दिली होती, स्पष्टीकरण दिलं होतं। मात्र त्यानंतर ज्यावेळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं त्यावेळी लक्ष लागलं होतं ते विरोधकांच्या भूमिकेवर आणि विरोधकांनी तेव्हापासून ईव्हीएम मध्ये घोळ होतोय, मतदार याद्यांची सुधारणा व्हायला पाहिजे, महाराष्ट्रात दुबार मतदार आहे असे आरोप केले। राज ठाकरे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे या दोघांनीही वेगवेगळे मेळावे घेत निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यानंतर लक्ष लागलेलं आहे ते विरोधकांच्या या एकत्रित मोर्चावरती। या एकत्र मोर्चामध्ये खरं तर राज ठाकरे त्याचबरोबर काँग्रेसचे नेते, शेकापचे नेते, कम्युनिस्ट पार्टीचे नेते, सर्वच विरोधक हे एकत्र एका मंचावर पाहायला मिळणार आहे। 1 किलोमीटरचा हा सगळा मोर्चा असणार आहे। मुंबईतील CSMT परिसर, फॅशन स्ट्रीट परिसरापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे। 1 ते 4 अशी या मोर्चासाठी वेळ देण्यात आली आहे। म्हणजे आता वाजलाय 1, आता काही वेळातच हे सर्व नेते या मोर्चास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर सुरुवात होईल या मोर्चाला। आणि या मोर्चाच्या अंती ज्यावेळी हे सगळे नेते बोलतील त्यावेळी ह्या नेत्यांची नेमकी काय भूमिका असेल, त्यांचे काय आरोप असतील, त्यांच्या नेमक्या मागण्या काय असतील, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मात्र या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न, एक चर्चा उपस्थित होते, तो मुद्दा असा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं सातत्यानं एकत्र येत पुढचे काही ही नांदी आहे का, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली। मतदार याद्यातील घोळ या मुद्द्यावरती आता मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईच्या CST या परिसरामध्ये आज मोर्चा होतो। या मोर्चामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लोक जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपण माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी जे आहेत ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा मुखवटा घालून जे आहेत इथे काही लोक जमा झाली आहेत आणि आपण बघतो की मतचोर जे आहेत असं करून एक कलाकार या ठिकाणी आलेले आहेत। आपण शिवसैनिक आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मनसैनिक आहात तुम्ही, आता शिवसैनिक आणि मनसैनिक एक झालेत का? पण पहिल्यापासून राजसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, तर मनसैनिकच सांगणार आहे। काय सांगाल की नेमकं हे काय कॉन्सेप्ट आहे? राज ठाकरे यांचा मुखवटा घातलेले एक व्यक्ती आहे, तिथे उद्धव ठाकरे यांचा मुखवटा घातलेले आहेत। मतचोर म्हणून जे आहेत ते संपूर्ण यांना काळ्या रंगाने पेंट केले, मतचोर करून घातले आणि तुमच्या हातात जे आहे ते एक चाबूक आहे। काय नेमका संदेश देताय तुम्ही? संदेश असा द्यायचा आहे की निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना सन्मान्य राजसाहेबांनी जाऊन त्यांना निदर्शनात आणलेलं आहे की हे मतदान जे झालं ते मध्ये बोगस झालेलं आहे आणि मतचोर झालेलं आहे। त्यांना सगळं दाखवलेलं आहे सुद्धा, तरी त्यांना भाषा कळत नाही आहे। म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी हा सत्याचा मोर्चा आयोजित केला आणि सत्याच्या हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने न भूतो न भविष्य असा मोर्चा आज होणार आहे।
आणि त्याच्यात आम्ही एकच संदेश देतोय की जेवढे या निवडणुकीमध्ये जेवढे जे बोगस मतदार जे उभे केलेत त्यांची छाननी करून नवीन याद्या तयार कराव्यात हेच आमची. तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय वरळी सी लिंक वरची, ज्यावेळी उद्धव ठाकरे आपल्या ताफ्यासह आता मोर्चा स्थळाकडे रवाना होत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानक गाठलं होतं. त्यांनी कालच ही घोषणा केली होती की मी ज्यावेळी मोर्चास्थळी जाईल त्यावेळी रस्ते वाहतूक न निवडता यावेळी ते लोकलने प्रवास करत मोर्चा स्थळाकडे रवाना झाले. आणि दुसरीकडे आता उद्धव ठाकरे काही वेळातच मोर्चास्थळी पोहोचतील. राज ठाकरे हे आता काही वेळातच या हॉटेलमधून, ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ते विश्रांतीसाठी थांबलेले, तिथून बाहेर पडतील आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेही या मोर्चा स्थळाला भेट देतील. अगदी काही वेळातच शरद पवारही या ठिकाणी पोहोचतील. तर आता याच सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आहेत. विनायकजी, आपण पाहतोय या मोर्चा आणि सातत्याने गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विविध मुद्द्यांवरती एकत्र येत आहेत. आपण जर मागचा काही घटनाक्रम पाहिला तर एकीकडे राज ठाकरेंच्या मनसेचे सर्वच नेते या दोन्ही बंधूंच्या युती संदर्भात मौन बाळगताय, कुठलेही स्पष्टीकरण समोर येत नाही. मात्र राज ठाकरे अशा विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसताय. या सगळ्या घटनांवरती, या सगळ्या राज ठाकरेंच्या भूमिकेवरती तुम्ही काय बोलाल? त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, म्हणजे त्याच्यावरती आपण काही टीका करणं योग्य होणार नाही. त्यांनी कोणती भूमिका घ्यावी, लोकशाहीमध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे. परंतु एक गोष्ट मात्र आमच्या जी लक्षात आली ती अशी की ते सातत्याने भूमिका बदलत असतात. आता मगाशी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणले की आम्ही टाइमलाईन घातली नाही. राजसाहेबांनी परवाच्या मेळाव्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की 1 वर्षाच्या आधी निवडणूक घेऊ देणार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही दिसत अजूनही. आणि दुसरी महत्वाची मुद्दा असा आहे की एका वेळेला मोदींवर टीका करायची, दुसऱ्या वेळेला मोदींचं कौतुक करायचं, पुन्हा काहीतरी वेगळा मुद्दा काढून उलट सुलट टीका करायची, अशा ज्या राजसाहेबांच्या बदलत्या भूमिका आहेत. राजकीय भूमिकेविषयी मी बोलतो. त्यांनी बंधू म्हणून एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. परंतु त्यांच्या दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या राजकीय भूमिका आहेत त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही. त्यांच्याकडे कुठलाही मतदारांना द्यावा असा विकासाचा कार्यक्रम नाही. मतदारांनी त्यांना जे पूर्वी संधी दिली होती त्याचा काही नीट उपयोग ते करू शकलेले नाहीत. त्यामुळे मतदारांचा राजसाहेबांच्या बोलण्यावरती अट्रॅक्शन, त्यांना आकर्षण जरूर असेल, चांगली त्यांची ओघवती शैली आहे, परंतु मतदारांचा त्यांच्यावर एक समर्थ राजकीय पर्याय म्हणून अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मनसेला व्यक्तिशः कुठलंही यश मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे, मनसेचा न्यूसन्स व्हॅल्यू सुद्धा हळूहळू कमी होत चाललाय हे लक्षात आल्यामुळे नाईलाजाने ते महाविकास आघाडीच्या दिशेने वळलेत. आणि अजूनही महाविकास आघाडीमध्ये राजसाहेबांच्या बरोबर जायचं का नाही जायचं याविषयी एकी दिसत नाही, एकमत दिसत नाही, द्विधा परिस्थिती दिसते. भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, यांनी असं ठासून सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत मनसेबरोबर युती करणार नाही. आणि आपणही आज सांगताय की काँग्रेस त्यांचे झेंडे घेऊन आलेले नाहीये. त्यामुळे अजूनही त्या महाविकास आघाडीमध्ये यांच्या समावेशाबद्दल एकवाक्यता नाही. अजूनही शिवसेना आणि मनसे हे एकत्र आलेत आणि निवडणूक एकत्र लढवणार अशी काही घोषणा झालेली नाही. त्यामुळे ही सगळी असंदिग्धता मी प्रेक्षकांच्या समोर आणून देऊ इच्छितो. निश्चित. विनायकजी, जसा तुम्ही उल्लेख केला की एकवाक्यता या कुठल्याही नेत्यांमध्ये दिसून येत नाही, तसाच तुम्ही भाई जगतापांचा उल्लेख केला की भाई जगतापांनी काही दिवसांपूर्वी असा उल्लेख केला होता की काही झालं तरी काँग्रेस ठाकरेंच्या नेतृत्वात काम करणार नाही. आजही आपण पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ, जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी बिहारला जाणं पसंत केलं, मात्र ते या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही. कुठेतरी सातत्यानं काँग्रेसची ही नाराजी आहे का, असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच आहे, ती उघड स्वरूपात दिसते. आपण जे काही वृत्तांकन करतायत त्याच्यामधून ते स्पष्ट होत आहे की ते आज हे जे सांगतायत की आमचा सगळ्यात महत्वाचा मोर्चा आहे आणि आज महाराष्ट्राचं राजकारण बदलणार, काँग्रेसचं मत असं दिसत नाहीये. काँग्रेसला या मोर्चामध्ये फारसा काही रस आहे असं दिसत नाही. निश्चित. विनायकजी, सातत्याने एक चर्चा असते की जर ठाकरे बंधू एकत्र आले मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं तर याचा महायुतीला मोठा फटका बसेल. भाजपनं या संदर्भात किंवा महायुतीनं एकंदरीतच या संदर्भात काही तयारी केली आहे का? जर ठाकरे बंधू एकत्र आले तर तुमची पुढची रणनीती कशी असेल?
निश्चितच पक्षाने अतिशय योग्य पद्धतीने तयारी केलेली आहे. आमचे पक्षाचे माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, त्यानंतर मुंबईचे अमितजी साटम, त्यानंतर आशिषजी शेलार हे गेले कित्येक दिवस ही तयारी करतात आणि बूथ लेवल पर्यंत आमची तयारी झालेली आहे. आमच्याकडे जी पद्धत असते त्याच्यामध्ये बूथ लेवलचं यादी वाचन हे एकत्र बसून त्या भागातले कार्यकर्ते करतात. त्यामुळे यांचा जो आरोप आहे की बोगस मतदार नोंदवले गेले, ते गेलेत का नाही, ते कुठे नोंदवले गेलेत, ते कोण आहेत, या सगळ्या गोष्टी भाजप स्वतः हे करते. कारण भाजपचा या पार्टिसिपेटिव्ह सर्वसमावेशक लोकशाहीमध्ये विश्वास आहे. या सगळ्या ज्या संविधानिक पदं आहेत किंवा संविधानिक संस्था आहे याच्यावर विश्वास आहे आणि भाजपने पूर्ण तयारी केलेली आहे आणि भाजपला पूर्ण आत्मविश्वास आहे की यावेळेला भाजप हा नंबर 1 पार्टी म्हणून आणि सत्ताधारी म्हणून मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवणार आहे. निश्चित विनायकजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या मोर्चासाठीही सत्ताधाऱ्यांना आवाहन केलं होतं, मात्र निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सत्ताधाऱ्यांना आक्षेप नाही का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला गेला. निवडणूक आयोगाची जी कार्यपद्धती आहे ती आज काही तयार झाली नाही. गेली 75 वर्ष जी या निवडणुका ज्या पद्धतीने चालल्यात त्याच पद्धतीने चालल्यात. त्यांना वेळोवेळी इक्विप करणं, त्यांना संपूर्ण सामर्थ्य देणं, त्यांना विकास बळ देणं, आर्थिक बळ देणं, अशा प्रकारचं काम भाजपने गेल्या 11 वर्षामध्ये केलेलं आहे आणि जास्तीत जास्त पारदर्शक निवडणुका व्हाव्यात यासाठी भाजपचा सतत प्रयत्न असतो. आता यांचा आरोप किती खोटा आहे. जर भाजप असं काही करत असतं तर भाजपने लोकसभेमध्ये आपला जो महाराष्ट्रातला जे रिझल्ट आहे तो तसा येऊ दिला असता का? नक्कीच दिला नसता. भाजप हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे आणि ही जी पद्धती आहे ही टिकली पाहिजे, जास्तीत जास्त सबळ झाली पाहिजे. मतदार याद्यामध्ये घोळ आहेत की नाही, भाजपचंही मत आहे की घोळ आहेत, परंतु त्याची कार्यपद्धती निवडणूक आयोगाने दिलेली आहे. त्याच्यामध्ये कच्ची यादी प्रसिद्ध करणं, त्यानंतर आपला आक्षेप नोंदवणं, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करणं आणि ती प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. हे गेले वर्षानुवर्ष अनेक निवडणुकांमध्ये साधारणतः भारतामध्ये आतापर्यंत 400च्या वर मोठ्या इलेक्शन झालेल्या आहेत. त्या सगळ्या इलेक्शनमध्ये करतं आणि निवडणूक आयोग हा भारताचा जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय असं भाजपचं मत आहे. जे मतदार यादीतले घोळ आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना सहकार्य केलं तर त्याही घोळ निघून जातील. SIR नावाची प्रक्रिया निवडणूक आयोगाने यांच्या ऑब्जेक्शन नंतर सर्व देशभर राबवायचं ठरवलं, परंतु यांचे व्हेस्टेड इंटरेस्ट इतके स्ट्रॉंग आहेत की यांनी बिहारमध्ये जाऊन, जे राहुल गांधी इकडे येऊन वोट चोरीबद्दल बोलतात तेच बिहारमध्ये जाऊन SIR विरुद्ध आंदोलन करतात. आज तामिळनाडूची SIR तिथल्या विधानसभा निवडणुकींच्या आधी अनेक व्यवस्थित काळ देऊन ठरवली गेलेली आहे. त्याला तामिळनाडूच्या पार्ट्यांचं ऑब्जेक्शन आहे, राजकीय पक्षांचं, विरोधी पक्षांचं. या सगळ्या गोष्टी दर्शवतात की यांचं जे मोरल आहे ते ढासळलेलं आहे. त्यानंतर यांना कुठलाही स्वतःविषयी आत्मविश्वास नाही, म्हणून निवडणूक आयोगाला टार्गेट करणं हे चालू आहे. निश्चित खरं तर विरोधकांकडून एक असाही मुद्दा उपस्थित केला गेला की लोकसभेला चित्र वेगळं होतं महाराष्ट्रातलं आणि त्याचबरोबर विधानसभेला हे चित्र पूर्णपणे पालटलं. या दरम्यानच्या काळात खूप मोठा घोळ झाला असा आरोप करण्यात येतो. बेसिकली असं आहे की पक्ष निवडणुकीमध्ये मतदार जे मत देतात ते आपल्या भवितव्यासाठी मत देतात. त्यामुळे मधल्या लोकसभेनंतरच्या मधल्या काळामध्ये या युती सरकारनं जी चांगली कामं केली, काही चांगल्या योजना आणल्या, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की लाडकी बहीण सारखी योजना आहे. त्यानंतर मधल्या काळामध्ये भाजप आणि परिवार संघटनांनी एकत्र बसून जे आत्मचिंतन केलं त्यातून जे लॅकुना लक्षात आले, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने खोटी नॅरेटिव्ह पसरवून हे जे विरोधी पक्ष आहेत ते भाजपला नमवतात असं लक्षात आलं. त्यामुळे या खोट्या नॅरेटिव्ह वरती भाजपने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या परिवार संघटनांमधून काम केलं आणि ग्राउंड लेवलला प्रत्येक घरापर्यंत संपर्क भाजपने आपल्या परिवार संघटनांच्या साहाय्याने केला. त्याचा परिणाम म्हणून विधानसभेला आम्हाला उत्तम यश मिळालं. हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण हेच हरियाणामध्ये झालं, हेच महाराष्ट्रामध्ये झालं, हेच दिल्लीमध्ये झालं. असं सगळीकडे जे काम आहे ते ग्राउंड लेवल पर्यंत जास्त पोहोचवण्यात आलं, त्यामुळे भाजपला यश मिळालेलं आहे. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच भाजपची पुढची रणनीती, जसं तुम्ही म्हणालात की ग्राउंड लेवलला काम करणं ही भाजपची रणनीती असते. एकंदरीतच जे सगळे पक्ष आपण सध्या पाहतोय, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांची दोन्ही गट असतील, पुढची जी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहे इथे राजकीय समीकरण काही बदलतील असं तुम्हाला वाटतं का, ज्या प्रकारे सध्या सगळ्या गोष्टी घडतायत?